आज 2 मस्त चायनीज रेसिपीज घरच्या घरी बनवल्या त्या शेअर करते आहे। इथे मी सगळ्यात आधी बोनलेस चिकन पॅनमध्ये तेलावर परतून घेतलं, शिजवून घेतलं, उभे पातळ काप करून घेतले त्याचे। त्यानंतर मी बासमती राईस शिजवून घेतला, मस्त मोकळा असा भात शिजवून घ्यायचा, 80% शिजवायचा म्हणजे तो छान मोकळा होतो। आता इथे कढईमध्ये घेतलं आहे तेल, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेलं आलं घातलं, मस्त असं परतून घ्यायचं लसूण असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। आणि त्यानंतर यामध्ये भाज्या घातल्या, ज्यात मी गाजर, सिमला मिरची आणि थोडीशी कांद्याची पात सुद्धा घातली। तसंच फरसबी सुद्धा अगदी थोडीशी बारीक चिरून घातली। ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या घालायच्या। त्यानंतर एक अंड फोडून घातलं, ते छान मिक्स केलं आणि मग शिजवलेलं चिकन घातलं। आता चिकन मी हे अशा पद्धतीने इथे कट केलं होतं, ते यामध्ये घातलं, मस्त सगळं मिक्स करून घेतलं। आणि आता इथे मी सॉस घालणार आहे, चायनीज सॉस जे असतात, ज्यामध्ये मी घातला आहे ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस। वरून थोडासा पातीचा कांदा बारीक चिरून घातला, म्हणजे मस्त असा रंग दिसतो त्याचा। आधी घातला तर थोडा त्याचा रंग बदलतो। आता हे घातल्यानंतर मी यामध्ये शिजवलेला भात घालणार आहे। इथे बघू शकता मस्त मोकळा असा भात शिजवला आहे। हा असाच भात आपल्याला फ्राईड राईसमध्ये वापरायचा असतो। हे छान असं मिक्स केलं, वरून थोडे टेस्ट केल्यानंतर काही सॉसचं प्रमाण कमी वाटलं, तिखट वगैरे, तर ते ॲडजस्ट करण्यासाठी वरून पुन्हा थोडासा सॉस घातला। चवीपुरतं मीठ घातलं, मीठ बघून घालायचं कारण सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं। हे सगळं घातल्यानंतर हलक्या हाताने, जास्त नंतर ढवळत बसायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं। आणि त्यावरून मी पातीचा कांदा असतो ना, तो बारीक चिरून यावर घातला आणि इथे आपला फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे। आता बनवते चिकन चिली। यासाठी पॅनमध्ये मी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घातलं, तसंच बारीक चिरलेला पातीचा कांदा अगदी थोडासा घातला आणि व्यवस्थित भरपूर अशी हिरवी मिरची घातली। तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे घालायचं। ही तिखट म्हणजे कमी तिखट मिरची आहे म्हणून मी जास्त प्रमाणात घातली। कांदा असा चौकोनी तुकडे करून घालायचा, अगदी बारीक नाही चिरायचा। आणि त्याच पद्धतीने सिमला मिरचीसुद्धा अशी चौकोनी तुकडे करून घालायची, थोडी मोठीच ठेवायची। आणि हे ना मोठ्या फ्लेमवर असं मस्त परतून घ्यायचं, त्याला एक छान स्मोकी फ्लेवर येतो। त्यानंतर चिकन जे मी शिजवून घेतलं होतं ना, त्यातलं थोडंसं चिकन मी ठेवून दिलेलं आणि त्याचे चौकोनी असे तुकडे केले, ते यामध्ये घातले। त्यानंतर चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस हे सगळं घातलं। एका बाजूला मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली होती, म्हणजे कॉर्नफ्लॉवरची अशी पातळ अशी पेस्ट बनवली, ती यामध्ये घातली। ही घातल्यानंतर मात्र सतत हे ढवळत राहायचं, नाही तर ते घट्ट होत जातं। वरून थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं। आता कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी असेल त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवा। आणि मस्त असं टॉस करून घेतल्यावर वरून पुन्हा एकदा थोडासा सॉस घातला, चिली सॉस आणि सोया सॉस। तुम्ही हे तिखटाप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। आणि अशा प्रकारे आपलं चिकन चिलीसुद्धा तयार आहे। कशा वाटल्या या 2 रेसिपी मला नक्की सांगा, तुम्ही सुद्धा करून बघा। आणि आवडल्या तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।